विद्यार्थ्यांनो, आज आपल्या शाळेत थायबेन आले तेव्हा थायबांना व्यवस्थित उत्तरे द्याते. आपल्या थायचं नाव मोठं झालं पाहिजे. आलं तर लक्षात. हाव मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. विद्यार्थी तुम्हाला खाली पाहू देणार नाही. आमचा शब्द आहे. येऊ द्या साहेबांना, येऊ द्या का साहेबांच्या बापाला येऊ द्या. आले थायबाले उभेला. एक साथ जय हिंद सर. एक साथ जय हिंद सर. बसा. चला, आज तुमची तोंडी परीक्षा आहे. तयारी करून आलात ना? यस सर. विचारा प्रश्न. इथला सल्पलेत ना. काय म्हणालात मॅडम तुम्ही? प्रश्न विचारा असे म्हणालात. तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की हरणीच्या बेंबीत काय असते? सर, हरणीच्या बेंबीत अत्तरची बाटली असते. तुझ्या बापाने ठेवली होती का ती तिथं? हरणीच्या बेंबीत कस्तुरी असते. तिचा दूरपर्यंत सुगंध येतो. मग ती का तुमच्या बापाने ठेवली होती मग? गप्पा बसा. फालतू टिंगलटवाडी करू नका. आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. कावळा आणि कोकिळा यांच्यात काय फरक आहे? सर, कावळा हा मेलेल्या माणसाचे नैवेद्य खातो आणि कोकिळा जंगलातील ताजे फळं खाते. Oh no! अरे गधड्या, कावळा हा कर्कश आवाजाचा असतो आणि कोकिळेचा आवाज मधुर असतो. जरी रंग एक पण गुण अनेक. बस. आता तिसरा प्रश्न. तू उठ रे. समोर उभा आहे तो बेचा पाडा म्हणून दाखव. बे एक बे, बे दोन्ही 8, सोन्याच्या शेंडीले मारतो मी घाट. हा काय मूर्खपणा आहे? ही उत्तर द्यायची पद्धत झाली का? बस खाली, मूर्ख कुठला. आता चौथा प्रश्न. मी ज्या म्हणी म्हणेल त्या पूर्ण करायच्या. कळलं? हो गुरुजी, म्हणा तुम्ही म्हणी, आम्ही करतो पूर्ण. घरोघरी. मारामारी. अरे मूर्खा, घरोघरी मातीच्या चुली. दुसरी म्हण. धरलं तर चावतं आणि सोडलं तर चावत नाही. पाचवा प्रश्न तुम्हाला विचारतो. एका वाटीत 5 गुलाबजामुन आहेत. त्यापैकी एक फुटले तर शिल्लक किती राहिले? 5 गुलाबजामुन शिल्लक राहिले सर वाटेत. ते कसे? गुरुजी, तुम्ही 5 गुलाबजामुन वाटीत सांगितले. त्यापैकी एक फुटले, पण फुटलेले तुम्ही बाहेर काढले नाही किंवा स्वतः खाल्ले नाही. त्याच्यामुळे ते फुटले काय आणि अख्खेच्या अख्खे राहिले काय? 5चे 5 ते वाटीतच आहेत. बरोबर आहे. गुरुजी, तुम्ही आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. विचार. कोणता प्रश्न आहे तुझा? गुरुजी, तुमच्या वरच्या खिशातील 1000 रुपयापैकी मी 100 रुपये तुमच्या खालच्या पॅन्टीच्या खिशात घातले. आता तुमच्याकडे किती रुपये आहेत? 900 रुपये. चुकलात सर तुम्ही. आताही तुमच्याकडे 1000च रुपये आहे. कारण की वरचा खिसा जसा तुमचा तसा खालच्या पॅन्टीचा खिसा सुद्धा तुमचा. त्याच्यामुळे ते पैसे तुमच्याच जवळ आहे आणि तुमचेच आहे. 1000 होते आणि 1000 आहे. आता पुढचा प्रश्न विचार. आता तुमच्या वरच्या खिशातील 900 रुपये आणि खालच्या पॅन्टीच्या खिशातील 100 रुपये असे 900 आणि 100 1000 रुपये काढून मी तुमच्याच हातात ठेवले. तर आता तुमच्याकडे किती शिल्लक राहिले? आता माझ्याकडे 0 रुपये शिल्लक आहे. चुकलात सर तुम्ही. आताही तुमच्याकडे 1000च रुपये आहे. कारण की ते तुमच्या पॅन्टीच्या आणि शर्टाच्या खिशात असणे काय आणि तुमच्या हातात असणे काय. तुम्ही ते कोणाला दान दिले नाही. ते तुमच्याचकडे आहे. म्हणून ते 100 काय आणि 900 काय 1000 रुपये राऊंड फिगर तुमचेच आहे आणि तुमच्याच जवळ आहे. बापरे, मेलो.